ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे. संसार गावा नलनिधलोका त्राणाय कारुण्यं घनघनात्वं. संसार गावा नलनिधलोका त्राणाय कारुण्यं घनघनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य वन्दे गुरो श्री चरणारविन्दम्. 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 मागील भागात आपण पाहिलं भक्तिवेदांत स्वामींचा राधा दामोदर मंदिरात निवास आणि श्रीमद भागवताच्या इंग्रजी अनुवादाची सुरुवात. आणि आता पुढे अभयचरण भाग 24. भक्तिवेदांत स्वामींचा श्रीमद भागवताच्या प्रकाशनासाठी संघर्ष आणि अमेरिकेचा जलप्रवास. मी श्री जयदयाल दालमियांशी बोललो होतो तुमच्या श्रीमद भागवतमच्या प्रकाशनाबद्दल. ते म्हणाले पुस्तक छापण्यासाठी ते स्वतः पैसे देऊ शकत नाहीत, पण स्वामीजी तुम्ही श्री हनुमान प्रसाद पोद्दारांशी बोलू शकता. हनुमान प्रसाद पोद्दार? ते कुठे राहतात? ते गोरखपूरला राहतात. गोरखपूर? हां. ते तर इथून 500 मैल दूर आहे. हो स्वामीजी, पण मला वाटतं की तुम्ही स्वतः जाऊन त्यांना भेटावं. का? त्याचा काय उपयोग? मी त्यांना ओळखतही नाही आणि यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. अशा प्रकारे वेळ आणि पैशाचा अपव्यय करणं योग्य नाही. नाही स्वामीजी, असं नाही आहे. मला वाटतं तुम्ही त्यांना जरूर भेटा, कारण श्री हनुमान प्रसाद पोद्दार संत माणूस आणि परोपकारी आहेत. स्वामीजी तुम्ही त्यांना तुमचं हस्तलिखित जरूर दाखवा आणि मला खात्री आहे की ते तुम्हाला नक्की मदत करतील. ठीक आहे. बाबूजी, तुम्हाला काल भेटायला आले होते ना, ते स्वामीजी आले आहेत. त्यांना बसायला सांग. मी आलोच थोड्या वेळात. हो बाबूजी. ठीक आहे. आता मला एका महत्वाच्या व्यक्तीला भेटायचं आहे. आलोच. नमस्कार स्वामीजी. हरे कृष्ण. बसा बसा. मी तुमची काही हस्तलिखित वाचली स्वामीजी. खूप उत्तम रचना आहे. खूप खूप धन्यवाद. माझी अनेक वर्षापासून इच्छा होती की श्रीमद भागवताचं असं प्रमाणित भाषांतर इंग्रजीत व्हावं आणि मला आनंद वाटतो तुम्ही ते करताय. ही तर फक्त सुरुवात आहे. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. हो, नक्कीच हे खूप मोठं काम आहे आणि तुम्ही ते नक्की पूर्ण कराल. मला तर असं वाटतं की अनेक वर्षांपासूनचं स्वप्न साकार होत आहे. माझी श्रीकृष्णांना हीच प्रार्थना आहे की त्यांनी सहाय्य करावं. काळजी करू नका. ही पुस्तके छापण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. माझ्यासाठी तर ही भाग्याची गोष्ट आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.
बरोबर. हे बघा, आमच्याकडे छापलेल्या पुस्तकांची क्वालिटी. आमची प्रेस दिल्लीत सर्वोत्कृष्ट आहे. हो, मला कल्पना आहे मिस्टर शर्मा. म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. भक्ती वेदांत स्वामी श्रीमद भागवताचा इंग्रजीत अनुवाद करीत आहेत, त्यावरील भाष्यासहित, आणि त्यांना सर्व 12 स्कंध 60 भागात छापायचे आहेत. हो, हे तर खूप मोठं काम आहे. हो हो मिस्टर शर्मा, अगदी बरोबर. आणि त्यातल्या पहिल्या स्कंधाचं हस्तलिखित तयार आहे. स्वामीजींची इच्छा आहे की प्रिंटिंगचं काम लगेच सुरू करावं. हो, काही हरकत नाही. काळजी करू नका. मी स्वामीजींच्या कामाला प्राधान्य देईन. धन्यवाद. आता स्वामीजी तुम्हाला 2000 रुपये ॲडव्हान्स देतील. प्रिंटिंग आणि बाइंडिंग झाल्यावर त्यांना पुस्तकं मिळाली की ते तुम्हाला उरलेले पैसे देतील. चालेल ना? चालेल, धन्यवाद. पण कागद मात्र तुम्हाला पाठवावा लागेल. हो, आम्ही आपल्याला कागद पाठवू. हस्तलिखिताच्या प्रत्येक खंडात अंदाजे 1500 पानं आहेत. 1500 पाने. मग ती डबल डेमी आकाराची जवळपास 350 पानं असतील. ठीक आहे. पडू उघाडे जग जन मनुहारे मौले मिलत शिखे शिखंड खंजन गती गरवंज अंजनयुत नयन कंज अविचल कुल कुलयुवतिक कुलटल मलकारी हेरिया रूप रूप कूप निरुपम रस रसिक भूप हेरिया रूप रूप कूप निरुपम रस रसिक भूप कोहन धरि धरिति माझरी धीरज धरिए पारी जग जन मनुहारी मौलि मिलत शिख शिखंड मंद मंद बह समीर तपन तनया तीर मंद मंद बह समीर तपन तनया तीर गजपति जी की सुललित यति गति चलो गिरधारी जग जन मनु हारी मौलि मिलत शिख शिखंड केशरी जिनि खीन माझ अपने पेट
बसन साज केसरी जिनखीन माज अपने पीत बसन साज पदयुगे शशि खसी पड़ी पशी पदयुगे शशि खसी पड़ी पशी रहु दश रूप धारे सूरपुर वधु पड़ल धंग सघन खलक निवि निबंध सूरपुर वधु पड़ल धंग सघन खलक निवि निबंध मन मथ मन मथन मूरति मन मथ मन मथन मूरति निरखि बदन कारे जाक लखिनी करत आस जगदानंद नवीन दास जाक लखिनी करत आस जगदानंद नवीन दास रातुल थल जल रुहदन रातुल थल जल रुहदन पदतल बलिहारी जग जन मनु हारे मौलि मिलित शिखि शिखंड चल कुंडल ललित गंड जलधर जनु जगमतनु जग जन मनुहारी मौलि मिलित शिखि शिखंड हरे हरे कृष्ण. गुरुदेव, भक्तप्रकाश इंग्रजी भाषेतलं भौतिक पुस्तक वाचत होते आणि आम्ही त्याला असं पुस्तक वाचू नको म्हणून सांगितलं तर त्याने ऐकलं नाही आणि म्हणतोय की असे पुस्तक वाचण्यात काहीच गैर नाही. प्रकाश, तू हे सांसारिक पुस्तक वाचत होतास. तुला माहीत नाही का की आश्रमवासियांनी असं कोणतंही भौतिक साहित्य वाचू नये? गुरुदेव, मी कोणतंही सांसारिक साहित्य वाचत नव्हतो. मी श्रीमद भागवत वाचत होतो. पण हे तर म्हणतायत की तू इंग्रजी पुस्तक वाचत होतास. हो गुरुदेव, मी इंग्रजी भाषेतलं श्रीमद भागवत वाचत होतो. भागवत इंग्रजीमध्ये? हो गुरुदेव. जरा दाखव बघू. भक्ती वेदांत स्वामी, मला माहित होतं की ते नक्कीच काहीतरी अद्भुत करतील. तुम्ही या पुस्तकाच्या लेखकांना ओळखता गुरुदेव? होय. मग हे भौतिक साहित्य नाहीये का? हा श्रीमद भागवताचा इंग्रजी अनुवाद आहे. हे लेखक सुद्धा संन्यासी आहेत का? हो, ते महान गौडीय वैष्णव आचार्य श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती प्रभुपाद यांचे शिष्य आहेत. त्यांनी श्रीमद भागवताचा इंग्रजीत अनुवाद का केला ते कोण वाचणार? खरं तर श्री चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी केली की एके दिवशी आपल्या सनातन धर्माचा प्रसार जगभर होईल. मला आठवतंय की भक्तिवेदांत स्वामींचा या भविष्यवाणीवर दृढ विश्वास होता आणि आज हे मला स्पष्ट दिसतंय की सर्वात महत्वाच्या वैदिक ग्रंथांचं इंग्रजीत ते भाषांतर करतायत. सनातन धर्माचा खरंच जगभर प्रसार होईल का?
होय, नक्कीच. श्री चैतन्य महाप्रभू स्वयं भगवान आहेत आणि त्यांनी जे सांगितलंय ते खरं होणारच. पण हे अशक्य वाटत नाही का? कारण भारतीयांनाच वैदिक संस्कृतीबद्दल आस्था राहिली नाहीये. तर परदेशी लोक सनातन संस्कृतीला गांभीर्याने स्वीकारतीलच यावर विश्वास कसा ठेवायचा? हो, ऐकायला हे अशक्यप्रायच वाटतंय, पण खरं तर मलाही श्री चैतन्य महाप्रभूंच्या या भविष्यवाणीबद्दल शंका होती. पण भक्तिवेदांत स्वामींमुळे मला आता खात्री पटली आहे. मला वाटतंय ते मिशन साध्य करण्याच्या दिशेने त्यांचं हे पहिलं पाऊल आहे. तुमच्या मालवाहतुकीच्या गरजांची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की तुमची शिपमेंट नोव्हेंबरच्या अखेरीस सिडनीला पोहोचेल. धन्यवाद. आपली विश्वासू सुमती मोरारजी. चॉक्सीजी, हे पत्र आजच्या डाकेने पाठवण्याची व्यवस्था हो करा. मॅडम. यावेळी जलदूत कुठे जाणार आहे? अमेरिकेला चहा आणि कापूस घेऊ. कलकत्त्याहून चहा आणि मुंबईहून कापूस? हो मॅडम. ठीक आहे. या ऑस्ट्रेलियाच्या शिपमेंटचं काय झालं? जलविहार 2 दिवसात सुहेजहून परत येत आहे. तेच जहाज आपण सिंगापूर मार्गे ऑस्ट्रेलियात पाठवू. छान. मला त्यांच्या वेळापत्रकाबद्दल कळवत रहा. हो मॅडम. धन्यवाद. ठीक आहे मिस्टर चोक्सी. ओ स्वामीजी, नमस्ते. तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आलो. खरं तर मी तुमचीच वाट पाहत होतो. स्वामीजी, मी अजून श्रीमती सुमती मोरारजी यांच्याशी बोलू नाही शकलो, पण मी त्यांना विचारतो आत्ताच. तुम्ही थोडा वेळ बसा. धन्यवाद. मॅडम, भक्ती वेदांत स्वामी पुन्हा आले आहेत वृंदावनहून. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तुमच्या देणगीतून त्यांनी पुस्तके प्रकाशित केली आहेत. आता त्यांना अमेरिकेला जायचे आहे. ते म्हणतायत की त्यांच्याकडे प्रायोजक आहेत आणि तुम्ही त्यांना आपल्या सिंधिया जहाजाने अमेरिकेला पाठवावे. अमेरिकेला का जायचंय त्यांना? त्यांना तिकडे कसला तरी प्रचार करायचा आहे. अमेरिका. त्यांना कल्पना नाही अमेरिका कशी येते. तिथे त्यांची उपासमार होईल. दुधातही माशाचं तेल घालतात तिथे. पण त्यांनी तिथे जाण्याचा निश्चय केलाय. असेल, पण मी तिथे त्यांना जाऊ देणार नाही. ते 70 वर्षाचे वृद्ध साधू आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांची उपासमारच होईल. शिवाय तिथली थंडीही त्यांना सहन होणार नाही. ठीक आहे, मी त्यांना तसं सांगतो मॅडम. स्वामीजी, मी मॅडमशी बोललो, पण तुम्हाला तिकडे पाठवायला त्यांनी नकार दिलाय. खरं तर तुमच्या वयोमानानुसार त्यांना तुमच्या प्रकृतीची खूप काळजी आहे. ओहो, नाही. मी कोणताही नकार स्वीकारू शकत नाही. मला जावंच लागेल. तुम्ही नाही समजू शकत. हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. माझ्या गुरूंनी मला ही आज्ञा दिली होती 40 वर्षांपूर्वी. 40 मौल्यवान वर्ष वाया गेली. निदान आता तरी मरण येण्याआधी मला प्रयत्न केलेच पाहिजेत. स्वामीजी, मला तुमच्या भावना समजतात, पण तुम्ही त्यांना ओळखत नाही. एकदा का त्यांनी नाही म्हटलं की त्यांचे मत बदलणं केवळ अशक्य आहे. मी त्यांच्याशी 1 मिनिट बोलू शकतो का? कृपया त्यांना विनंती करा. ठीक आहे, मी त्यांना विचारतो. कृपा करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. मला त्यांच्या मदतीची नितांत गरज आहे. या स्वामीजी, आत या. प्रणाम स्वामीजी. श्रीकृष्णांचा कृपा आशीर्वाद असो. या, बसा. धन्यवाद.
सांगा स्वामीजी, मी काय करू शकते? माझ्या गुरु महाराजांची आज्ञापालन करण्यासाठी मला मदत करा. स्वामीजी, तुमचं वय खूप झालंय. तुम्ही खूप मोठी जोखीम पत्करता आहात आणि मला ते योग्य वाटत नाही. हं, काळजी करू नका. मला काही होणार नाही. नाही स्वामीजी, मी तुम्हाला कसं जाऊ देऊ? तुम्ही 70 वर्षाचे आहात आणि अमेरिकेतलं जीवन संघर्षपूर्ण आहे. तुम्ही तिथे एकटे पडाल, सगळं काही अनोळखी असेल आणि तिथलं हवामान अतिशय थंड आहे. शिवाय तुम्हाला शाकाहारी जेवणही मिळणार नाही. मला माहितीये. पण हे मिशन खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. मला भगवान श्रीकृष्णांचा संदेश जगभर पोहोचवायचा आहे. जेव्हा मी माझ्या गुरूंना 43 वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा त्यांनी ही आज्ञा मला दिली होती. तेव्हापासून मी प्रयत्न करतोय, पण यश येत नाही. किमान आता आयुष्याच्या अखेरच्या वळणावर मला अंतिम प्रयत्न करायचा आहे. तुम्ही वृद्ध आणि अशक्त आहात. तुम्हाला तिथे कोणताही आधार नाहीये. तिथे सभा आणि कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणताही प्रायोजक नाही. याशिवाय तिथे तुम्ही प्रचार करणार तरी कोणाला? तुम्ही त्याची काळजी करू नका. मी तुम्हाला फक्त अमेरिकेला जाण्यासाठी एक तिकीट मागतोय. तुमच्याकडे स्टीमशिप कंपनी आहे. अनेक जहाजं आहेत. तुमच्या अमेरिकेला जाणाऱ्या जहाजात तुम्ही एका व्यक्तीला एका कोपऱ्यात बसू देऊ शकत नाही का? तसं नाही स्वामीजी. मी तुम्हाला जाऊ देत नाहीये कारण तुम्हाला बघून मला माझ्या वडिलांची आठवण येते आणि मी माझ्या 70 वर्षांच्या वृद्ध वडिलांना अमेरिकेला एकटं कसं जाऊ देऊ? ठीक आहे तर मग. हरे कृष्ण. तुमचे हे वडील एक साधी विनंती करतायत की त्यांना अमेरिकेला जायचं एक तिकीट द्या. तुम्ही त्यांची एवढीशी इच्छा पुरी नाही करू शकत? ठीक आहे. मग तुमच्या मुलीला हे मान्य करावंच लागेल. खूप खूप धन्यवाद.
हे कृष्ण, तुम्ही? मी स्वप्नात तर नाही ना? तुम्ही खरंच इथे आहात? होय. मी सदैव तुझ्याबरोबर आहे. जसा तू मला क्षणभरही अजिबात विसरत नाहीस, तसाच मीही क्षणोक्षणी तुझ्या सोबत आहे. हे कृष्ण, माझ्या गुरूंनी तुमचा श्री विग्रह माझ्या हृदयात स्थापन केला, पण मी तुमची नीट सेवा करू शकलो नाही. मी तर त्यांची पहिली आज्ञा देखील पूर्ण करू शकलो नाही. या जीवनाचा काय उपयोग? या निरुपयोगी शरीराचा त्याग केलेलाच बरा. नाही प्रिय भक्ता, आता ती वेळ आली आहे की तू तुझ्या गुरूंचं स्वप्न साकार करावंस. आता आयुष्याच्या शेवटी, जेव्हा माझं शरीर दुर्बल झालं आहे, माझा धीरही खचला आहे, तेव्हा मी आता काय करू शकेन? आता काय साध्य होईल? जेव्हा मी माझ्या आध्यात्मिक गुरूंना पहिल्यांदा भेटलो, तेव्हापासून माझ्या मनात पाश्चिमात्य देशांमध्ये जाऊन तुमच्या महिम्याचा प्रचार करण्याची इच्छा होती, पण मला यश आलं नाही. आता या वयात तर मी एक निरुपयोगी वृद्ध आहे. हे कृष्ण, आता तिकडे जाऊन मी काय करू शकेन? काळजी करू नकोस, मी सर्व व्यवस्था केली आहे. तू अमेरिकेला जा आणि पहा. तिथे गेल्यावर तुला कळेल, सर्व गोष्टी आश्चर्यकारक रीतीने घडू लागतील. तुला असं काहीतरी साध्य करायचं आहे जे यापूर्वी कधीही कोणीही केलं नाही. तू निश्चिंत राहा. कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna,